नमस्कार मंडळी, मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा निमित्त आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेची शुभेच्छा. बघू शकता आज अशी पूजा केली मी. आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त गोडाधोडाचं करते, कोण पुरणपोळी करते निवेदासाठी, कोण काय करते, कोण काय करते. कसं आहे आज आमच्या घरात तर तुम्हाला तर माहीत आहे, मी कालच बोलले होते, कसं तनिष्काला पण बरं वाटत नाही, तनिष्काच्या मम्मीला पण बरं वाटत नाही, चावला पण बरं वाटत नाही. मग कसं आहे तनिष्काच्या मम्मीचं दूध पिऊन तनिष्काला पण अंगाला हात लावू देत नाही, तितकी ताप आहे. अशी भरपूर असं ताप आहे, 103 ताप आहे तनिष्काला. मग आता काय करायचं म्हणलं, तेवढंच वरण भात केलं. वरण भात करून प्रसादाला ठेवलं महाराजांच्या नैवेद्यासाठी. मग गोडासाठी तेवढं साखरेचा प्रसाद केला. मग आता काय करायचं, तर सगळ्याला तर घरात बरं वाटत नाही. आता घरात बरं वाटत नसलं तर मग आता काय करून पण शकत नाही ना. मग कसं तेलाच्या ह्याच्या वासानं यानं मग जास्त होऊ शकतं. त्याच्यानं काय करायचं म्हणलं तर लई विचार करावं लागतं. आणि त्याच्यामुळं कसं आजचा रविवार आहे, रविवार असल्यामुळं दवाखाने बंद येतं असो. मग हे बघा आम्ही आता काय केलं, तेवढंच वरण भात केलं. आणि मग थोडंसं बटाट्याची भाजी करून घ्यावं म्हणून बटाटे मी असं शिजवून घेतले, ते उकडून घेतले ते कुकरला लावून. मग त्याची थोडीशी रस्सा भाजी करावं. आता काय करणार, दुसरं तर काय खायला पण नको म्हणले ते. तिला तर कालच डॉक्टर सांगितलं तसलं तेलगट आंबट काय खायचं नाही, करायचं नाही म्हणलं. आता काय करणार मग म्हणून मी तेवढं साधंच आजचं जेवण करते. मग थोडं बटाट्याची भाजी, जरा थोडी रस्सा भाजी करावं, थोडी सुकी बी थोडी करायचं नाही आणि थोडी रस्सा बी करायचं नाही. मग आता सगळ्याला पण आहे झालं, आता एकटीसाठी कुठं हे करायचं. मग आता असं खट पण लावत नाही ना, कसं वर्षाची एकदा आपली गुरुपौर्णिमा येते. मग काय करणार, तसंच जे आहे ते करावं म्हणून भागवायचं म्हणून मग मी ते आज बटाट्याची भाजी तर करायचं म्हणून बटाट्याची भाजी करायला हे बघा अशा ह्या पद्धतीनं मग बटाट्याची भाजी करते. ते मी काय फोडणीमध्ये आलं लसणाची पेस्ट काय टाकत नाही, काही नाही. हे असं आता शेंगदाण्याचं कूट जे आहे ना, हे खलबत्त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यावरूनच कसं आलं लसूण त्याच्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं. त्याच्यामुळं ना भाजीला एक टेस्ट वेगळीच येते, वेगळीच चव येते. अशामुळं ना मग अशा खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचं, हे लसूण आणि अद्रक टाकून. मग अगदी एकच नंबर लागते, भारी चवीसाठी भाजी आहे. मग हे बघा मी असं करून ह्या पद्धतीनं वाटून घेत असते. मग तुम्ही पण असंच करत जावा. हे अशामुळं ना अशी भाजी चव वेगळीच येते. त्याला कसं हॉटेलची चव येते, ह्या भाजीला हॉटेलची चव येते भाजीला. मग त्याच्यामुळं भाजी एक नंबर लागते खायला. कधी केलं का नाही तुम्ही, असं करा ह्या पद्धतीनं. मग कसं आहे चव पण उठत नाही, तनू पण उठत नाही. तनिष्काला ताप आहे, रविवार असल्यामुळं दवाखाने बंद आहेत. मग अगोदरचं औषध आहे घरात, कसं आहे तेवढं औषध घातलं तर तेवढ्यापुरतं तेवढं जेवढ्या औषधाची पावर आहे ना, तेवढंच तिची ताप कमी होते. त्याच्यानंतर जे आहे ती तिची आणि परत ताप तशाला तशी राहते, ती किरकिर करते. मग आता मम्मीला सोडून तिने ते बी राहीना. आणि मम्मीजवळचं सारखं मम्मीचं अंगावरचं पेन आहे ना का, परत तिला उलटं जास्त ताप आली आहे. मग अवघडच काम झालं आहे. त्याच्यामुळं मी काय आज जास्तीचं काय केलं नाही, काही नाही. हे एवढंच आज करते सोपं. मग तर कोण खाणार पण नाही, सगळेजण झोपलेले आहेत, आजारी आहेत म्हणलं. आता त्यांना कसं औषधं पण चालू येतं. मग आणि पाऊस तर एकदम पाऊसच जोरदार पाऊस चालू आहे. पावसाला काय हेच नाही, तितका पाऊस चालू आहे. असं सगळं टाकून मी मसाले हे असं फिरवून घेते. आणि दुसरे काय मी काय खोबऱ्याचं असलं काय वाटण बिटण घातले नाही, काय नाही. फक्त आपलं रोजचे मसाले कांदा टोमॅटो टाकून घेतले. कांदा टोमॅटो चांगलं परतून घेऊन मग त्याच्यावरती एक असं झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून दिले मी. मग त्या पाण्यामुळं झाकणामुळं कसं तर आपलं सगळं टोमॅटो पण बारीक होतं, कांदा बिंदा सगळं नरम होऊन जाते. त्याला काही जास्तीचं हे करायची गरज लागत नाही, काय नाही, ते आपोआप वापते. मग असं करायचं ह्या पद्धतीनं करून मग मी ह्याला साईडला काढून ते जे उकडून घेतलेले बटाटे होते ना, ते बटाटे असं मॅश करून हातानं
मध्ये टाकले. मध्ये टाकून घेऊनच मग नंतर मी त्याला परतून घेऊन तेच पाणी जे आपल्या ताटातलं गरम पाणी ठेवलेलं होतं ना, तेच पाणी टाकले मी. दुसरंच काय एक्स्ट्राचं पाणी टाकलं नाही, काय नाही, तेच पाणी टाकले. मग थंड पाणी टाकल्यावर कसं होतं आहे, आपल्या भाजीची चव जाते. भाजीला चव नाही लागत, चांगली नाही लागत भाजी. त्याच्यामुळं ना भाजीत थंड पाणी नाही टाकायचं, कधी अजिबात थंड पाणी नाही टाकायचं. मग हे जे मी आता ताटात ठेवून घेतलं ते ना कढईवर ताटातमध्ये पाणी, तेच गरम पाणी होतं आणि तेच पाणी मी टाकून घेते. हे बघू शकता तुम्ही. मग असं मस्त असं आपली कलर आल्या भाजीला. एक नंबर आपली भाजी झाल्या, खायला चवदार होते भाजीला. हे चवीला पण भाजी भारी लागते बनाट अशी. मग अशी ह्या पद्धतीने भाजी करायची. मी आता काय करणार, मग तेवढंच माझं मी देवापुरतं केले. माझं देवापुरतं करून त्यांना जेवणासाठी बोलवा म्हणून मग आता एवढे ही अशी भाजी करून घेते मी. हे ते आता शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं, आलं लसूण घालून वाटलेलं ते वाटण. त्याला तेलात परतायची गरज नाही. असं जरा टाकलं ना आपोआप त्याच्यामध्ये ते शिजून जाते. एक उकळी शिजते, त्याला काय जास्ती शिजवायची परतायची गरज नाही. आणि तेलामध्ये कसं जास्ती किती बी परतलं तर ते लवकर काय त्याचा वास जात नाही आणि ते शिजत नाही. अशामुळं ना मग हे लवकर शिजते पण आणि वास पण नाही लागत. चवीला भाजी चांगली लागते. असं या पद्धतीनं करत जावा, मग खायला भारी एक नंबर लागते. ते झालं. मग आता मी बारीक करून कट केलेली कोथिंबीर होती, तशीच त्याच्यावरनं कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेतले. लेकरावाला आता चला म्हणलं जेवायला तर बोलावं म्हणून जेवायला आवाज देते, बोलविते. तर चाऊ तनिष्का, तर तनिष्काचा काय तर विषय नाही. तनिष्का तेवढं काय खात नाही काय नाही. चाऊ जे बी खाईल तेवढं तिला चल गं बाई खायला म्हणलं तर ती मला नगं तुला नगं म्हणती. जेवायचं नाव म्हणलं का ती रडते. तिला खायचं इच्छाच नाही, असं झालं आहे. मग काय करणार, तेवढं खाल्लं म्हणलं. चला असो, आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगा. मग आवडला असा